अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, आजच्या दिवशी तुमच्या मागे असलेली पनवती 7:30 जळून जाणार आहे. आजच्या या महत्त्वाच्या चमत्कारासाठी बाळा तुझी निवड झाली आहे. तू देवाकडे जे काही मागणार आहेस त्यापेक्षा अधिक तुला मिळणार आहे. म्हणून आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय कुठेही जाऊ नकोस. देवाने आजच्या चमत्कारासाठी खरोखर तुझी निवड केली आहे. बाळा, तू जर सकारात्मक राहिला, देवावर पूर्णपणे विश्वास ठेवला तर कोणत्याही क्षणी तुझं नशीब बदलून जाईल. नशीब बदलायला एक क्षण पुरेसा आहे, म्हणून दुर्लक्ष करू नकोस. चिंता करण्यापेक्षा विश्वास ठेव, भक्ती कर. चिंतेनं तुझं आयुष्य बर्बाद होईल, परंतु भक्तीने तुझं आयुष्य उज्ज्वल होईल. म्हणून चिंता करण्यापेक्षा भक्ती कर. डोळ्यातील अश्रू पुस. डोळ्यात अश्रू असणं चांगलं नाही, कारण तुला होणारा त्रास, तुला होणारं दुःख देव बघत आहे. देवाला तुझी काळजी आहे. देव तुझ्यावर प्रेम करतात. विश्वास असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी माऊली टाईप कर. बाळा, जशी तुझी आई तुझी काळजी घेते, प्रत्येक क्षणाला तुझं चांगलं व्हावं असाच विचार करते, त्याचप्रकारे आपली स्वामी आई देखील आपल्या भक्तांचा नेहमी चांगलं व्हावं असाच विचार करतात. त्यांना नेहमी असंच वाटतं की आपल्या भक्ताने चांगलं कार्य करावं, आपल्या भक्ताने उज्ज्वल व्हावं, याने नेहमी प्रगती करावी. म्हणून बाळा, स्वामी आईवर रागावू नकोस. त्यांच्या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस. तुझं चांगलं व्हावं अशीच त्यांची अपेक्षा आहे. म्हणून त्यांच्या चरणाशी जा, त्यांच्याकडे प्रार्थना कर. त्यांना तुझं दुःख पटवून दे. त्यांना सर्व काही माहीत आहे, फक्त तुझ्या भक्तीची त्यांना गरज आहे. तुला वाटत असेल की लगेचच्या लगेच सर्व काही व्हावं, परंतु बाळा, प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ निश्चित केली आहे. ती वेळ आताही असू शकते किंवा थोडी नंतरही असू शकते. म्हणून तू तुझं कार्य सुरू ठेव, थांबू नकोस. प्रत्येक क्षणाला देव तुझ्या पाठीशी आहेत, हे कधीच विसरू नकोस. देवाची शक्ती तुझं नेहमी रक्षण करत आहेत. तुझ्या पाठीशी त्यांचे आशीर्वाद सदैव आहेत. म्हणून देवाला तुझी खूप काळजी आहे. विश्वास असल्यास आपलं हे भक्तिमय चॅनल लगेच सबस्क्राईब कर आणि आजचा हा महत्त्वाचा चमत्कारिक व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. माणूस हा खचून जातो. त्याला अंधकारात कुठलाच मार्ग दिसत नाही. सगळीकडे फक्त निराशाच असते. अशा वेळी धावून येतात ते म्हणजे स्वामी, आणि त्यावेळेस आपल्याला मार्ग दाखवतात ते म्हणजे स्वामी. बाळांनो, काळोखात जेव्हा एक उजेडाचा किरण आपल्याला दिसतो तेव्हा ते स्वामी असतात. जेव्हा सगळे साथ सोडून जातात तेव्हा जे आपल्याला साथ देतात ते स्वामी असतात. म्हणून मनुष्याची तुलना त्यांच्याशी होऊ शकत नाही. मनुष्य हा स्वार्थी आहे. त्याला फक्त स्वतःचं घर भरायचं आहे, परंतु स्वामी हे समाजासाठी आहेत, सर्व भक्तांसाठी आहेत. त्यांना सर्वांचं चांगलं करायचं आहे. त्यांना सर्वांना आशीर्वाद द्यायचे आहेत. म्हणून मनुष्याची आणि देवाची कधीच तुलना होऊ शकत नाही. माणूस फक्त पैशामागे पळणारा आहे. त्याला कुणाचं वाईट व्हावं, कुणाचं चांगलं व्हावं याची काहीच अपेक्षा नसते. त्याला फक्त स्वतःपुरतं हवं असतं. असे लोक देवाला कधीच आवडत नाही. म्हणून लक्षात ठेवा, तुम्हालाही असं स्वार्थी बनायचं नाही. तुम्हालाही मनमोकळेपणानं जीवन जगायचं आहे. आपल्याकडे जे आहे त्यात सुखी समाधानी राहायचं आहे. कधीच कोणाला आपल्यामुळे त्रास होईल असं वागायचं नाही. नेहमी देवाची सेवा करत राहायची, कारण देवाची केलेली सेवा प्रार्थना कधीच वाया जाणार नाही. विश्वास असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी देवा टाईप कर. बाळा, आपल्या तोंडातून जो उद्गार निघत आहे, आपण जे बोलतो आहे, करतो आहे, सर्व काही देवाची देणगी आहे. म्हणून त्यातून कुठलीही वाईट वाणी आपल्या तोंडातून येणार नाही याची दक्षता घ्या. देवाने आपल्याला जे दिलं आहे त्यामध्ये समाधानी राहायला शिका. ज्यासाठी आपली निवड झाली ते कार्य ओळखायला शिका. देव असं कधीच म्हणत नाही की तुम्ही हे करू नका, ते करू नका. तुम्हाला सर्वाची मुभा आहे, परंतु आपल्या स्वतःच्या मनाला विचारा, आपण हे बरोबर करतोय का? देवाला हे आवडेल का? आपण काही चुकीचं तर करत नाही ना? हे सर्व स्वतःच्या मनाला विचारा. तुमच्या स्वतःच्या मनाने सांगितलं की हे चुकीचं आहे, हे देवाला कधीच आवडणार नाही, तर हे 100% खरं असतं. बाळांनो, देव कधीच कोणाला काठी घेऊन मारत नाही. योग्य वेळ आली की प्रत्येकाच्या पापाची शिक्षा प्रत्येकाला मिळत असते. आपलं कर्म आपली साथ शेवटपर्यंत देत असतं. मग ते कर्म चांगलं असू द्या किंवा वाईट असू द्या, त्याच पद्धतीने आपल्याला जीवनात योग्य मार्ग मिळत असतो. चांगल्या कर्माला चांगला मार्ग मिळणार आणि वाईट कर्माला वाईट मार्ग मिळणार. म्हणून प्रत्येकाचा हिशोब जीवनाच्या शेवटी होतच असतो. आपण हे जीवन जगत आहोत
या जीवनात देवाने आपल्याला आनंदाचे खूप सारे क्षण दिले आहे आणि पुढेही ते देणारच आहेत. म्हणून तो आनंद जगायला शिका. सर्व काही आपल्याच मनाप्रमाणे होईल असं तर नाही, परंतु जे काही होईल सर्व आपल्या भल्यासाठीच असेल. कारण देव कधीच कोणाच्या वाईटाचा विचार करत नाहीत. आपलं कर्मच आपलं नशीब ठरवत असतं. म्हणून कर्माला चांगलं बनवा. कर्म आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्याला साथ देत असतं. म्हणून आजचं कर्म चांगलं असेल तर पुढचं भविष्य उज्ज्वल आहे आणि आजचं कर्म वाईट असेल तर पुढचं भविष्य खूप दुर्दैवी आहे. म्हणून कर्माला जास्त महत्त्व द्या. कधी आपल्यासमोर कुणी आपल्याकडे मदत मागायला आलं असेल तर त्याला माघारी पाठवू नका. तुमच्या परीने होईल तेवढी मदत त्याला नक्की करा. परंतु हे देखील ओळखायला शिका, समोरचा तुम्हाला फसवत तर नाही ना, समोरचा तुमची परीक्षा तर घेत नाही ना, समोरचा काहीतरी वेगळं तर करणार नाही ना. या सर्वाची परीक्षा घेऊनच नंतरच तुम्ही मदतीचा हात पुढे करा. कधीकधी तुमची परीक्षा घेण्यासाठी देवदेखील येतात. कधीकधी तुम्हाला फसवण्यासाठी तुमचे वाईट विचाराचे लोकसुद्धा तुमच्या समोर येतील. म्हणून बाळांनो, यासाठी तुम्हाला खूप ज्ञानी बनायला हवं. पाहता क्षणी ओळखायला हवं की या व्यक्तीला खरोखर गरज आहे की नाही. कधीकधी तुमच्या जवळचेच व्यक्ती तुम्हाला फसवतील, तुम्हाला वाईट काळात सोडून निघून जातील. म्हणून कोणावर विश्वास ठेवायचा, कोणावर निर्भर राहायचं, कोणावर सर्व सोपवून द्यायचं हे ओळखायला शिका. कारण ज्यावेळेस तुमची फसवणूक होईल त्यावेळेस तुम्ही खचून जाल. तुम्हाला कुठलाच मार्ग दिसणार नाही आणि तुम्ही खूप चिंतेत राहाल. म्हणून चिंता करण्यापेक्षा आजच सावध व्हा. फसवणाऱ्यांपासून सावध राहा. तुम्हाला अनेक नवीन मार्ग मिळणार आहेत ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील केली नव्हती. म्हणून थोडंसं शांत राहा. शांत डोक्याने विचार करा. थोडासा संयम ठेवा. प्रत्येक गोष्ट शक्य आहे. फक्त तुमच्या मनात महत्त्वाकांक्षा, आत्मविश्वास असायला हवा, भक्ती असायला हवी, शक्ती असायला हवी. स्वामींचे हे मार्गदर्शन तुमच्यासाठी महत्त्वाचे होते. स्वामी तुमच्यासाठी खूप मोठा चमत्कार करणार आहेत. म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवा. तुमचं कल्याण होणार आहे. आजचा हा सुंदर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा.